नमस्कार, मी अपर्णा। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा। काही कारणामुळे माझं हे चॅनलचं नाव मी बदललं गेलं आहे। काही खाजगी कारणामुळे मला हे चॅनलचं नाव बदलावं लागलं आहे। पण आपल्या हे चॅनलमध्ये चांगलंच तुम्हाला मिळेल। प्लीज चॅनलला सपोर्ट करा। मी यातून आपल्याला चांगलंच देण्याचा प्रयत्न करेन। आपण या चॅनलमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी बघणार आहोत। मॅनिफेस्टेशन, आकर्षण, टेलिपॅथी, पैशाचे आकर्षण, आपलं आयुष्य सुखकारक कसं जाईल, कोणत्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे आपलं आयुष्य चांगलं जाईल, सकाळी मेडिटेशन केल्यामुळे आपलं आयुष्य कसं व्यवस्थितरित्या पार पडेल, या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलमध्ये बघणार आहोत। कृपया या चॅनलला सपोर्ट करा। सध्या हे चॅनल नवीन आहे। लवकरच सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील। आपलं आयुष्य चांगलं कसं जाईल, पैसे कसे आकर्षण करायचे, लोकांच्या मनात आपली जागा कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलमधून चांगल्याच गोष्टी बघणार आहोत। मेडिटेशन केल्याने काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलमधून मिळणार आहे। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काही तुमचे प्रश्न असल्यास कमेंट करा, प्रश्न विचारा। मी नक्कीच त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेन। फ्रेंड्स, आपण थोडं कर्माबद्दल बोलूयात। कर्म हे असं आहे ना फ्रेंड्स, की प्रत्येकाला हे कर्म भोगावेच लागतात। कोणी या कर्मापासून चुकलेलं नाहीये। देवांच्या काळी देवांनी सुद्धा भोगलेलं आहे फ्रेंड्स कर्म। देवांनी पण खूप भोगलेलं आहे। तर आपण तर माणूसच आहोत, आपल्याला तर भोगावेच लागणार। त्याशिवाय सुटका नाहीये फ्रेंड्स। कर्म हे चांगलेच करा फ्रेंड्स, खूप म्हणजे चांगलं, म्हणजे प्रत्येकाशी प्रेमाने वागा। त्याचं बेनिफिट आपल्याला चांगलं मिळणार आहे। भले आपल्याला वाटतं की मी एवढं चांगलं वागतोय तरी पण माझ्या आयुष्यात असं का घडतंय, वाईटच घडतंय, कधी चांगलं घडणार। पण असं बोलतात ना की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, तसंच आहे फ्रेंड्स। होणार, त्याचा फरक पण पडणार, तुमच्या आयुष्यामध्ये चांगला फरक पण पडणार। त्याचे फायदे तुम्हाला नंतर हळूहळू दिसून येतील। कोणत्याच गोष्टी लगेच नाही कळत, लगेच त्या गोष्टींचा फरक नाही पडत। त्यामुळे माणसांनी पेशन्स ठेवावे। पेशन्स खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स। अतिघाई संकटात नाही बोलतो ना आपण, त्यामुळे पेशन्स हवेत। वाट बघण्याची क्षमता हवी आपल्यामध्ये, त्यामुळे पुढे चांगलंच घडणार आहे। घाई केल्याने फ्रेंड्स म्हणजे आपल्या गोष्टी पुढे जे चांगल्या घडणाऱ्या असतात ना त्या घडत नाहीत आपण घाई केल्यामुळे। त्यामुळे कोणतीही गोष्टीची घाई नका करू। जे होतंय ना आरामात ते होऊन द्या फ्रेंड्स, आणि चांगलंच घडणार आपल्या आयुष्यामध्ये। जर आपण कोणाचं वाईट नाही केलं तर आपल्या आयुष्यात चांगलंच घडणार। देवावर विश्वास ठेवा, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर जास्त विश्वास ठेवा फ्रेंड्स। स्वतःवर प्रेम करा। लोकांचं काय हो, लोक नावं ठेवतात, पण आपण कोणाला वाईट बोलायचं नाही। समोरचा जर आपल्याला वाईट बोलतोय ना, बोलू दे। बोलून बोलून किती बोलणार, बोलत राहील, दमेल आणि शांत बसेल। पण आपल्याला चांगले कर्म घडवायचे, आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घडवायचं आहे। त्याचे बेनिफिट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले करायचे।
त्यामुळे नेहमी चांगला विचार करा, प्रत्येकाबद्दल चांगला विचार करा, आपण स्वतःबद्दल आपण चांगला विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेंड्स, सकाळी मेडिटेशन नक्की करा. सकाळी 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी द्या. सकाळी 5 ते 6च्या दरम्यान मेडिटेशन नक्की करा. त्याने आपलं मन शांत होईल आणि आपला दिवससुद्धा चांगला जाईल. त्यामुळे मेडिटेशन फ्रेंड्स नक्की करा. राहिली गोष्ट कर्माची, कर्म तर होत राहतात हो. आणि आपण जसे समोरच्याशी वागणार ना, तसे आपले कर्म घडणार आणि तसं आपलं आयुष्य घडणार. असंच आयुष्य नाही घडत. आपण जे कर्म करतो त्यानुसार हे सर्व आयुष्य घडत असतं फ्रेंड्स. आपण बोलतो हे असं चाललंय, हे सर्व आपण जे आयुष्य जगतोय ते कर्माप्रमाणेच जगतोय. आपल्या आयुष्यात जे होत आहे वाईट चांगलं ते कर्माप्रमाणेच होतात आहे फ्रेंड्स. तुम्ही नोटीस करा. मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगते, तुम्ही नोटीस करा. तुम्ही कधी कोणाला जर वाईट बोललात, जाणून बुजून किंवा भांडण झालं, खूप एखाद्याला खूप वाईट बोललात, तर तुम्ही नोटीस करा की त्या दिवशी किंवा येणाऱ्या 1-2 दिवसात की तुम्हाला सुद्धा कोणीतरी वाईट नक्की बोलेल. म्हणजे तुमच्या बाबतीत सुद्धा तेच घडेल. तुम्ही नोटीस करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कर्माची पॉवर काय आहे. तुम्ही आजपासून ते नोटीस करा. तुम्ही जर चूक केली आहे, समजा कोणाला काय वाईट बोललात, कशाबद्दलही काही, म्हणजे कडाग्याचं भांडण झालंय, जाणून बुजून तुम्ही कोणाला वाईट बोलला आहात, फक्त 1-2 दिवस तुम्ही नोटीस करा. पुढचे तुमच्यासोबत सुद्धा तेच घडेल. तेच मी असं बोलत नाही की सेम तशीच सिच्युएशन येईल वगैरे, काहीही तुमचा सुद्धा अपमान होईल, असं काहीतरी घडेल. नोटीस करा फ्रेंड्स. हे मी अनुभवाने बोलते आहे. अनुभवाचे बोल आहेत फ्रेंड्स. अनुभवातूनच मी घडली आहे. म्हणून माझ्या मनात हा चॅनल ओपन करण्याचा उद्देश आहे. सगळ्यांना चांगलं द्यावं. जे मला माहिती आहे ते लोकांपर्यंत पोचवू शकेन. आणि मी आशा करते की तुम्ही त्यातून चांगल्याच गोष्टी घ्याल आणि मी चांगलंच देण्याचा प्रयत्न करेन. कर्म चांगले करा फ्रेंड्स. सगळ्यांशी चांगलं वागा. सकाळी मेडिटेशन करा आणि देवाचे आभार मानायला शिका. तुम्हाला जे प्रत्येक गोष्ट जे तुम्हाला मिळेल नवीन तुमच्या आयुष्यामध्ये, काही असो, मग छोटीतली छोटी गोष्ट असो किंवा मोठी असो, त्या गोष्टीसाठी देवाचे आभार माना की थँक्यू, मला तू ही वस्तू दिलीस. दिवसातून तुम्ही पाणी पियाल, जेवण जेवाल, जे काय खाल पियाल, ते खाल्ल्यावर तुम्ही देवाचे आभार मानाल. थँक्यू ह्याच्यासाठी. हे तुम्हाला खाऊ घातलं, हे तुम्हाला पिऊ घातलंस. दारू बिरू पिण्यासाठी नाही, अजिबात नाही. मी ह्या गोष्टीला कधी प्रोत्साहन देणार नाही. चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना. आभार मानायला शिका. आणि एखाद्या व्यक्तीने कोणी तुमची मदत केली तर त्याला थँक्यू नक्की बोला. तुमच्या एका थँक्यूने त्याच्या मनाला समाधान मिळणार आहे फ्रेंड्स. त्या व्यक्तीला खूप समाधान मिळणार आहे. आणि त्या व्यक्तीचं समाधान ना फ्रेंड्स आपल्याला आनंद देणार आहे, आपल्या आयुष्यात चांगलं घडणार आहे. यालाच बोलतात कर्म. नक्की थँक्यू बोला फ्रेंड्स. थँक्यू बोलायला असा किती वेळ लागतोय? जास्ती वेळ नाही लागत. त्या व्यक्तीने आपली मदत केली ना की त्याला थँक्यू बोला. रात्री झोपताना देवाचे आभार माना. आपण खूप टेक्निक यातून शिकणार आहोत पुढे व्हिडिओतना. पुढे
बरेच व्हिडिओ येतील, आपण खूप काही शिकू. वॉटर टेक्निक शिकू, मेडिटेशनबद्दल बोलू, खूप चांगल्या गोष्टी घेऊ. तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी समजतील फ्रेंड्स. टेलिपॅथीबद्दल आपण बोलू. या गुड वाईब चांगल्या गोष्टी आपण शिकणार आहोत यापुढे. पण मला माझं चॅनलचं नाव बदलण्यात आलंय, त्यामुळे क्षमस्व. तुम्ही बोलत असाल आत्ताच चॅनल नवीन ओपन केला आणि लगेच चेंज केला, फ्रॉड वगैरे आहे की काय? अजिबात फ्रॉड नाही आहे. चांगल्या गोष्टींसाठीच मी हे चॅनल ओपन केलं आहे. सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तुम्हाला वाटत असेल चांगल्या गोष्टी मिळाव्यात तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ टाकायला कदाचित 1-2 दिवस लेट होईल, समजून घ्या. जसा मला वेळ भेटेल तसा मी नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. चॅनल सध्या नवीन आहे. मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जे वाटत असेल की ज्या गोष्टीवरून व्हिडिओ बनवावे ते मला सांगा. मी नक्की ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमचे प्रश्न मांडा. चांगल्या गोष्टी तुम्ही मला सांगा, त्यावरून मी व्हिडिओ बनवेन. कोणत्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या ते सांगा. तुमच्या मनात कोणते प्रश्न आहेत ते मांडा. मी नक्की त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन फ्रेंड्स. पुन्हा एकदा सांगते, कर्म चांगले करा. आपल्या आयुष्यात चांगलंच घडेल. देव आपलं कधीच वाईट करत नाही फ्रेंड्स, चांगलंच करतात. चांगलंच घडत असतं. आपल्या कर्माप्रमाणे हे आयुष्य घडत असतं. देवाची पूजा करा. ज्या तुम्ही देवाला मानता त्या देवाचं नामस्मरण करा. आणि जेव्हा पण तुम्ही बाहेर जाल ना फ्रेंड्स, कुठेही बाहेर, कुठेही लांब वगैरे, लांब नाही म्हणजे इथे जरी तुम्ही जवळ जात असाल ना तरी देवापुढे हात जोडून सांगा की मी येतोय, बाहेर जाऊन मी येतोय, सांगून जा. तो देव आपल्या सोबत कायम असतो फ्रेंड्स. देवाला सांगून जा प्रत्येक वेळी की मी बाहेर जाऊन येतोय, सोबत चल. कोणती वस्तू घ्यायची असेल ना तर तुम्ही देवाला सांगा की मला ही वस्तू घ्यायची आहे. चांगली भेटू दे आणि व्यवस्थित क्वालिटीचे भेटू दे आणि चांगल्या कमी पैशात चांगलं मिळू देत, असं तुम्ही देवाला सांगा फ्रेंड्स. नक्की तुम्हाला देव पण चांगलंच देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण देवाला सांगत नाही फ्रेंड्स, सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा. बाहेर जाताना 2 मिनटं हात जोडा आणि बोला, मी या कारणासाठी बाहेर जातोय, मला सुखरूप नाही आणि सुखरूप घरी आण. एवढे शब्द बोला फ्रेंड्स. बघा, तुम्हाला प्रवासामध्ये काही अडचण येणार नाही. सुखरूप जाल आणि नीट व्यवस्थित घरी याल. काहीच प्रवासामध्ये कसलीच अडचण येणार नाही फ्रेंड्स. करून बघा एकदा, नक्की ट्राय करा. कर्म चांगले करा, पॉझिटिव्ह विचार करा. स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल पेशन्स मेन ठेवा, धीर धरा. सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत. चांगलंच वागा. इथेच थांबूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. चांगलंच मिळेल आपल्याला. सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न नक्की विचारा फ्रेंड्स. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करेन.
नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.